मॉर्निंग फ्रेंड्स, वेलकम टू न्यू ब्लॉग। आज आपला चौथा दिवस आहे आणि खायला आपण पॅटीज आणले, चाय आणि पाटी। माणसं घेतलेत साफसफाईला, ते पण नाश्ता करतायत। तर आपण आपला पण नाश्ता करून घेऊ, मग मागे जाऊ। हा हो डाळिंब झाड तोडा सांगू काय? अर्धा अर्धा हा त्यातला जरा डाळिंब आहे तो ना, डाळिंब त्या कोपऱ्याला आहे तो ना। हा काय घाण टाकायला हा वाढे जागा तुम्ही घेतली ना, घेतली ना। हा ते करू तिथे, ते एक खोलू ते एक जाळी आणि मग करू तिथे। त्याच्यावर गेला हा हा। आता आंबा नेलच ना उचलून, मग आंबा बसत भेटलं। आज ते मला सांगायला भाजी राहणार आणि माझं काम होतं ना, तिकडे म्हणून जा सुरू करायला। बघू शकता मागे पण असं साफ केलंय। ते वरच्या रूम मध्ये मी झोपतो, खाली मम्मी असते आणि हा आमचा किचन आहे आणि इथे आमचा देवारा आहे। हा हळद आहे ना, हे आंबी आलं काय? औषधी असते। हा लिंबूचं झाड आहे। बघा आता आपल्याला पण फिरायला नीट जमतंय काय। तयार झाले, फुलाला लय भारी असते। खोकला झाला का त्यात हळद टाकून टाकायची, खोकला लगेच बंद होतो। होऊ शकतो कोरफड, तिथे अननस, तिथे पण आहे अननस, ते दोन आहेत। तर माझ्या मागे बघू शकता बघा किती जागा क्लीन झाली आहे आणि अजून चालू आहे गवत काढायचं काम। इथे पण बाकी आहे, हे पण क्लीन होईल तसंच। नाही पूर्ण नका तोडू।
बघू शकता मित्रांनो, हा आपल्याकडे आहे लाल चंदनचं झाड. तुटायला नको किंवा चुकून कोणाकडून उपटायला नको म्हणून त्याला असं घेरा करतोय आम्ही. तर आत्ताच आपण चंदनच्या झाडाला भर दिली आहे आणि आता आपण पुढे जातोय. बघू शकता मी असे ट्रे तयार केलेत आपली रोपं तयार करायला. हे मी असं विटांचं केलंय, ज्याच्यामध्ये मी माती अशी टाकले. हे माझ्याकडे आधी ट्रे होते, या ट्रेमध्ये पण मी माती भरले. नंतर मी ह्यामध्ये आपलं बिया लावेल. वांग्याचे बिया आहेत, मिरचीचे आहेत. एक साधारण एवढे रोपं तयार जेव्हा होत आपण लावू शकतो आपल्या जागेमध्ये. तर तुम्ही बघू शकता माझ्याकडे ह्या बिया आहेत, वांग्याची बिया आहेत, हे कारल्याचे आहेत, हे मला वाटतं काकडीच्या बिया आहेत, हे भेंडीच्या बिया आहेत, ही मिरची आहे. ह्यामध्ये मी टॅमॅटोचे बिया हे करून ठेवल्यात, म्हणजे आपल्या घरातले जे टॅमॅटो असतात ते आपण सुकवायचे, म्हणजे बिया काढायचे, ते सुकवायचे बिया आणि ठेवायच्या. तर हे पण काकडीच आहे, ही दुधी आहे, भोपळा आहे आणि ही एक लाल मिरची आहे, जे मी दुकानातून घेतलेली होती. तर बघू ती येते की नाही, त्यासाठी प्रयोग करायला ती एक मिरची मी घेतली. याला पाणी देतोय. याला पाणी मारून झालंय. बघू शकता या वांग्याच्या बिया आहेत, जी लांब वांगी येतात ना आपली गावठी वांगी, ते आहेत. ह्या जे गोल भेटतात ते नाही आहेत, हे गावठी लांबट वांगी जे असतात ती आहे. हे असे साधारणपणे मोकळे मोकळे असे टाकायचे. हे मिरचीचे बिया आहेत, ते बिया असे ते पेरू. टॅमॅटोचे बिया आहेत, हे बिया आपल्या काकडीचे आहेत, ते मी इथे लावतो. ते असे सरळ सरळच लावायचे. लाल मिरची आहे, ती आपण इथे लावू ह्याच्यात. तर हे जे राहिलेले बिया आहेत ते आपण आपल्या जागेमध्ये लावू, ज्यामध्ये ही भेंडी राहिली आहे, काकडीचे काय राहिले आहेत, आणि आपण इथे वांगी, मिरची, टॅमॅटो हे जे पेरून ठेवले आहे ते जसं 4-5 दिवसांनी तेव्हा ते एवढे होतील तेव्हा आपण आपल्या जागेमध्ये लावू. त्या झाडांना कसं असं रोपं करून लावलं तर लगेच येतात, पण जी बाकी दुसरी आहे, जी भोपळा आहे, काकडी आहे,
आणि अजून शिरोळी आहे. ते आपण डायरेक्ट लावले तरी त्यांच्या वेळी येतात. हा सगळा पाणी डोंगरातून येतोय. जे दिसतंय ते डोंगर आहेत सगळे, आणि त्या डोंगरातून सगळं पाणी इथे येतंय खाली. बघू शकता पाणी कसं वाहून चाललंय. हा सगळं डोंगरातून पाणी येत आहे. बघा पाण्याला फोर्स बघा कसला, आणि हे सगळं असं वाहून चाललंय खाली. आपण जे काल दाखवलेलं जिथून चालत गेले, हे तिकडेच हे पाणी त्याच बाजूला चाललंय, पण हे सगळं पाणी शेतात शिरतं. शेत बघा कसं भरलंय. सगळं शेतात पाणी आहे. तर बघू शकता कशा प्रकारे साफ केलंय. अजून भरपूर आहे साफ करायचं, पण हे आजच्या दिवसात साफ केलंय. बघा, म्हणजे आता आपण मोकळं फिरू शकतो या जागेत. पहिल्या इथेच भरपूर पाला आलेला, भरपूर गवत होतं. पर्यंत साफ केलंय, तर ते तिथून सगळं पुढे पुढे जातील. माझ्या मागे बघू शकता कसं होतं आणि कसं एकदम क्लीन केलंय. तर उद्या परत ते येतील आणि साफ करतील. पोल्ट्रीच्या इकडे जी बांधलेली आहे त्याच्या आजूबाजूला साफ करतील. आणि तुम्हाला अजून बरंच काय दाखवायचं आहे. सबस्क्राईब करायला विसरू नका. हा व्लॉग इथेच बंद होतोय आणि आता उद्या भेटू.